नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीएमसी कार्यकारी सहाय्यक रिझल्ट लागलेला आहे। 1846 पदांची निवड यादी सुद्धा अपेक्षित होती, पण 21 पदांची त्यामध्ये निवड यादीमध्ये नावं नाहीये। मग ह्या 21 पदसंख्यांचं काय झालं, का बरं रिक्त ठेवलं 21 पदसंख्या, त्याबद्दल बीएमसीने एक नोटिफिकेशन दिलेलं आहे। तर नोटिफिकेशन सध्या आपण बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून। ह्या 21 पदसंख्यांबाबतलं नोटिफिकेशन आहे। पुढील प्रोसेस काय असेल आणि जागा कुठे वर्ग होऊ शकतात, ज्या जागा आपल्या रिक्त दिसतात तुम्हाला त्याचं कारण काय, आणि त्या जागा भरल्या जाऊ शकतात का, कुणासाठी त्या जागा असू शकतात। बघा, तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं आगामी येणाऱ्या ज्या मनपाच्या जाहिराती आहे, त्यानंतर नगर परिषद आहे, ह्या सगळ्या सरळ सेवेच्या एक्झामसाठी इग्नाइट अकॅडमीची ही जी एक बॅच आहे, सरळ सेवा सर्व समावेशक नावाची, ह्या बॅचमध्ये तुम्हाला रेकॉर्ड स्वरूपात चारही विषय म्हणजे मॅथ, रिझनिंग, मराठी, इंग्लिश आणि जीके जीएस तुम्हाला इथे अवेलेबल आहे। जीके जीएस हे प्रत्येक बॅच मध्ये आम्ही अपडेट करत असतो। सो येणाऱ्या ह्या सरळ सेवेच्या एक्झामसाठी तुम्ही जर तयारी करत असाल तर इग्नाइट अकॅडमीची बॅच जी तुम्हाला 1999 जीएसटी मध्ये अवेलेबल आहे, आपण डायरेक्टली बॅच डाउनलोड करू, ऍप डाउनलोड करू शकता आणि बॅच परचेस करू शकता। आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो। 11 एप्रिल 2025 चं नोटिफिकेशन आहे, बीएमसीने दिलेलं नोटिफिकेशन आहे त्या 21 जागेसंदर्भात। त्यांचं म्हणणं असं आहे की सदर परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवडीच्या निकषानुसार सामायिक गुणवत्ता यादी, उमेदवारांची शैक्षणिक प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रे पडताळणी सापेक्ष एकूण 1825 उमेदवारांची तात्पुरती सामायिक निवड यादी। आता किती लावली ती? 1825 पदांची निवड यादी लागलेली आहे, अजून 21 बाकी आहे, ते 21 ऍड केले तर ते 1846 होता। ह्या 21 पदांचं काय केलं? प्रवर्गनिहाय तात्पुरत्या निवड याद्या सूचना पत्र क्रमांक प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। अनुसूचित जमातीचे, आता हे त्यांनी सांगितलं बघा, कारण इथे आहे अनुसूचित जमातीचे म्हणजे कोणते, तर एसटी कॅटेगरीचे, बरोबर। अनुसूचित जमातीचे माजी सैनिक एसटी कॅटेगरीतले कोण नाही भेटले त्यांना, एक्स सर्व्हिसमॅन, एक्समॅन, एसटी कॅटेगरीतले एक्समॅन। आरक्षण अंतर्गत 21 उमेदवार गुणवत्ता यादीमध्ये उपलब्ध न झाल्याने सदर पदे शासन निर्णयानुसार सद्यस्थितीमध्ये रिक्त ठेवण्यात आलेली आहेत। मग जी 21 पदं आहेत ते एसटी कॅटेगरीतले उमेदवार आहे, माजी सैनिक ते मिळालेले नसल्यामुळे रिक्त आहे। आता याची जाहिरात जर तुम्ही बघितली तर जाहिरातमध्ये तुम्हाला दिसेल की याच्या टोटल ज्या जागा होत्या ना एसटी कॅटेगरीच्या, त्या होत्या 23 जागा, टोटल 23 जागा होत्या। 23 पैकी त्यांना 2 उमेदवार भेटले, मात्र 21 उमेदवार जे की एसटी कॅटेगरीचे हवेत आणि माजी सैनिक हवेत ते त्यांना मिळाले नसल्यामुळे ह्या जागा रिक्त ठेवण्यात आलेल्या आहेत। आता बऱ्याचशा पाठीमागच्या एक्झामचा जर तुम्ही थोडासा रेफरन्स घेतला तर तुम्हाला काय समजतं की या माजी सैनिकांच्या जागा वर्ग करण्यात आल्या होत्या। मग कुठे वर्ग होतात ते पण मी तुम्हाला सांगतो। तिकडे जाण्यापूर्वी पुढे अजून तुम्हाला सांगतो बघा, त्यांनी काय दिलं नोटीसमध्ये, तात्पुरत्या निवड यादीच्या अनुषंगाने कट ऑफ मार्क्सची यादी समांतर आरक्षणाकरिता उपयोगामध्ये आणण्यात आलेल्या ॲब्रिव्हिएशन्स प्रसिद्ध करण्यात येत आहे। भरती प्रक्रियेअंतर्गत जे पण वेळोवेळी अपडेट असेल ते तुम्हाला वेबसाईटला पाहायला मिळेल। आता यांनी सगळ्या ज्या याद्या आहेत ना त्या सुद्धा प्रसिद्ध केलेल्या आहेत। बघा, तुम्ही इथे बघू शकता हे जे परिपत्रक तुम्हाला मी आता हे दाखवलं परिपत्रक, ह्या परिपत्रकाच्या खाली जर तुम्ही बीएमसीच्या वेबसाईटला गेलात तर तुम्हाला इथे बघायला मिळतंय कट ऑफ। बघा, हा कॅटेगरीनुसार कट ऑफ आहे, समांतर आरक्षणानुसार कट ऑफ आहे, तुम्ही इथे बघू शकता। जसं की प्रवर्ग जर बघितला तर हा प्रवर्ग खुला आहे, ओपन प्रवर्ग आहे। ह्या ओपन प्रवर्गामधले हे कट ऑफ आहेत। जनरलचा कट ऑफ हा लागला 184.34 आउट ऑफ 200, महिलांचा 175, माजी सैनिक 147, प्रकल्पग्रस्त 146, भूकंपग्रस्त 171, खेळाडू 163, अंशकालीन पदवीधर 123, दिव्यांग अ 181 ब, 158 क, 172 ड आणि ई, 156, अनाथांसाठी संस्थात्मक 131 ते आणि बाह्य संस्था बाह्य 182 असे कट ऑफ सगळ्यांचे दिले। बघा, हा प्रवर्ग आहे एससीचा, एससी कॅटेगरीसाठीचे हे कट ऑफ आहे, तुम्ही चेक करू शकता, नोट करू शकता। त्यानंतर पुढचा प्रवर्ग एसटी, एसटीचा हा कट ऑफ आहे, सर्वसाधारण पासून हा कट ऑफ लागतो खाली। बघा, एसटी नंतर प्रवर्ग पुढचा आहे विजय अ, विजय अ चा हा कट ऑफ, बघा विजय अ चा कट ऑफ आहे। आता इथे जर बघितलं तर एसटी कॅटेगरीचे उमेदवार आहे, तुम्हाला इथे बघायला मिळत आहे एसटीचे जे माजी सैनिक आहे ना ते 2च मिळाले इथे, आणि त्यांचा कट ऑफ 97 आहे, म्हणजे बाकीचे 21 मिळालेच नाहीये। आणि तुम्हाला माहिती आहे कमीत कमी त्याला 85% म्हणजे 90 मार्क पण अपेक्षित होते। बघा, तुम्हाला 90च्या खाली कट ऑफ बघायला मिळणारच नाहीये। हा एनटी ब चा कट ऑफ आहे, त्यानंतर हा एनटी क चा कट ऑफ आहे, हा एनटी डी चा कट ऑफ आहे, त्यानंतर हा एसबीसी चा कट ऑफ आहे। बघा 90 पॉइंट आहे, बघा हा सुद्धा 90 पॉइंट, 90च्या खाली नाही भेटणार तुला कट ऑफ।
माजी सैनिक असतील पण 90च्या खाली असतील त्यांना घेता येत नाहीये. ईडब्ल्यूएस आणि SCBC असे हे प्रवर्ग आहे, त्यांचे कट ऑफ दिले, हे दिव्यांगांचे कट ऑफ दिलेले आहे. सो अशा पद्धतीने त्यांनी हे नोटीस दिलेली आहे. 21 जे पद आहेत ना ते ST कॅटेगरीच्या माजी सैनिकांचे. आता ते जर नाही मिळालं तर काय होऊ शकतं, जर बीएमसीने जर अशी भूमिका घेतली किंवा बीएमसीने जर परवानगी दिली तर हे 21 जे पद आहे एक्स सर्व्हिसमॅनचे, हे 21 पद जनरलमध्ये कन्वर्ट होऊ शकतात. जनरलमध्ये कोणाला जाईल ते SC लाच जाणार आहे. SCच्या जनरल जागेवरती कन्वर्ट होऊ शकता. ओपन जनरल मध्ये चान्सेस कमी आहे. आता डिपेंड करतं BMC काय भूमिका घेतं या संदर्भात. त्यांनी जर भूमिका घेतली तर पहिले त्यांना SC जनरललाच द्यावं लागतील. तसं जर तिथे मिळालेच नाही एक्स सर्व्हिसमॅन किंवा तिथे ह्या जागा जर SC जनरल देणार असाल तर ओपन जनरलला चान्सेस आहे. पण बाय रूल जर बघितलं तर त्या SC जनरलला जागा कन्वर्ट होऊ शकतात. सो याबद्दल 21 जागा कुठे वर्ग होऊ शकतात, SC जनरलला जाऊ शकतात. कधी होऊ शकतात, जर BMCने तशी परवानगी दिली तर, किंवा BMCने या संदर्भात सरकारकडनं, शासनाकडनं, प्रशासनाकडनं, डिपार्टमेंटकडनं अशी परमिशन जर घेतली आणि त्यांनी जी परमिशन जर दिली तर त्या जागा वर्ग होऊ शकतात, अन्यथा वर्ग होत नाही. निवड यादीत बदल होऊ शकतो का? यस, डेफिनेटली. जर जनरलमध्ये ह्या जागा वर्ग केल्या तर अजून प्रतीक्षा यादीतले जे उमेदवार ज्यांची निवड नाही झाली त्या उमेदवारांची निवड होऊ शकते. अशा 21 उमेदवारांची निवड इथे होऊ शकते. सो हा थोडक्यात बदल आहे. आता डिपेंड आहे BMC याच्यावरती काय भूमिका घेते. पुढील येणाऱ्या सरळ सेवेची तुम्ही जर तयारी करत असाल तर इग्नाइट अकॅडमीचा हा एक कोर्स आहे, सरळ सेवा सर्वसमावेशक नावाचा. तुम्ही आजच हा कोर्स जॉईन करू शकता. येणाऱ्या पुढच्या मनपा भरती, नगर परिषद भरती, नंतर वन विभाग भरतीची मोठी जाहिरात आहे. 12,000 पर्यंत जागा येऊ शकतात. या सगळ्यांची तयारी तुम्ही ह्या बॅच मधून करू शकता. बॅचची फी 1999 प्लस GST आहे. यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करायचे. काही शंका असेल तर 8888 99 61 16 ह्या नंबरला आपण कॉल करू शकता. अजून काही शंका असेल कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.